आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगात भारत, अमेरिका, चीन आणि रशियानंतर ऊर्जेचं चौथं मुख्य केंद्र. 25व्या ऊर्जा तंत्रज्ञान संमेलनात केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांचं वक्तव्य. राष्ट्रीय अभियंता दिनाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्व अभियंत्यांना शुभेच्छा. नाफेडमार्फत 2 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी किंमत स्थिरीकरण करण्याची केंद्र सरकारला मुख्यमंत्र्यांची विनंती. आणि राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान नागपूर इथं 20वा दीक्षांत समारंभ संपन्न. जगात भारत हा अमेरिका, चीन आणि रशियानंतर ऊर्जेचं चौथं मुख्य केंद्र असून तंत्रज्ञान क्षेत्रावर लक्ष केंद्रित करत आहे. जगातील ऊर्जेच्या संकटावर भारत योग्य पद्धतीनं मार्ग काढत असून रशिया आणि युक्रेन युद्धामुळं अनिश्चितता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात पानिपत इथं शेतीच्या कचऱ्यापासून 2G इथेनॉल प्लांटची निर्मिती करण्यात आली. यामुळे ऊर्जेची सुरक्षितता आणि उपलब्धतेचा आत्मविश्वास आहे. कोरोनानंतर दैनंदिन अर्थव्यवस्थेत वाढ होत असून ऊर्जेचा वापरही वाढताना दिसत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केलं. मुंबईत 25व्या ऊर्जा तंत्रज्ञान संमेलनाचं आज केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दीप प्रज्वलन करून उद्घाटन केलं. मुंबईत भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत उच्च तंत्रज्ञान केंद्र आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सहकार्यानं 15 ते 17 सप्टेंबर 2022 दरम्यान 25व्या ऊर्जा तंत्रज्ञान संमेलन आयोजित करण्यात आलं. यावेळी हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांना विविध विभागातले पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या संमेलनाला केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, प्रमुख तेल आणि पेट्रोकेमिकल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भारत आणि परदेशातील 1000हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसंच 43 परदेशी तेल कंपन्या, तंत्रज्ञान, उत्पादन, सेवा यांची 16 प्रदर्शन दालनं असणार आहेत. वाहतूक व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडणारा व्हायचा असेल तर पर्यायी इंधनाचा वापर गरजेचा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. नवी दिल्लीत आयोजित इनसाईट 2022 या गुंतवणूक विषयक संमेलनात ते बोलत होते. वाहतुकीसाठी चांगले रस्ते सरकार तयार करत असून पेट्रोल आणि डिझेलऐवजी वीज, जैव इंधन अशा पर्यायांना प्रोत्साहन देत आहे, असं ते यावेळी म्हणाले. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून 11 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 216 कोटी 10 लाखांच्या वर गेली आहे. त्यात 18 कोटी 90 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली. राज्यात आज सकाळपासून 29,000पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे राज्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 17 कोटी 66 लाखांच्या वर गेली. त्यात 87,81,000पेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा केला जातो. लोकशाहीच्या मूल्य आणि तत्वांबद्दल जागरूकता निर्माण करून लोकशाही बळकट करण्यासाठी आजचा दिवस साजरा करण्यात येतो. लोकशाही, शांतता आणि शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याला असणारं महत्त्व या वर्षीच्या लोकशाही दिनाचा विषय आहे, असं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. जगभरात लोकशाही मागे पडत असून समानता, समावेश आणि एकता या लोकशाहीच्या तत्वांसाठी उभं राहण्याची ही वेळ आहे, असं संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी लोकशाही दिनाच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त म्हटलं. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दूरदर्शनच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्यात. आजच्या दिवशी 1959 साली दूरदर्शनची सुरुवात झाली होती. गेल्या अनेक दशकांच्या प्रवासात दूरदर्शननं देशातल्या अनेक महत्त्वाच्या घटनांचं चित्रीकरण केलं असून या चित्रफितींचा संग्रह म्हणजे देशाच्या उज्ज्वल इतिहासाचा खजिना असल्याचं त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं. राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेमार्फत घेण्यात येणाऱ्या सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेचा निकाल आज रात्री 10च्या सुमाराला जाहीर होणार असून विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्राध्यापक एम. जगदीश कुमार यांनी ही माहिती दिली. 15 जुलै ते 30 ऑगस्ट दरम्यान 6 टप्प्यांमध्ये ही परीक्षा झाली. देशातल्या 259 तर देशाबाहेरच्या 9 शहरांमध्ये झालेल्या या परीक्षेला यंदा सुमारे 14,90,000 परीक्षार्थी बसले होते. सर्व केंद्रीय विद्यापीठांमधल्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी परीक्षा आवश्यक आहे. महान अभियंता भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय अभियंता दिनाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या असून प्रगत राष्ट्रांनीही दखल घ्यावी असे प्रकल्प, उद्योग, कारखाने अभियंत्यांनी उभे केले आहेत. त्यांच्या या योगदानामुळेच आपल्या देशाचा पायाभूत सुविधा, कृषी, सिंचन, औद्योगिक अशा सर्वच क्षेत्रातील वैभवात भर पडली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. महाराष्ट्रानेही अभियांत्रिकी क्षेत्रातली चमक अनेक अर्थानं सिद्ध केली असून राज्य देशाच्या औद्योगिक आणि अभियांत्रिकी क्षेत्रातलं आघाडीचं राज्य म्हणून ओळखलं जातं. अभियंत्यांकडून यापुढेही राष्ट्र उभारणीत असंच योगदान दिलं जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो
या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कांद्याचे भाव कोसळल्यानं कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आल्याच्या पार्श्वभूमीवर नाफेडमार्फत आणखी 2 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी किंमत स्थिरीकरण निधीद्वारे करण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. यंदा चांगल्या पावसामुळे कांद्याचं उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा 20 लाख टनांनी जास्त झालं. एरवी श्रीलंकेकडून मोठ्या प्रमाणावर कांद्याची मागणी असते, मात्र तिथल्या आर्थिक संकटामुळे त्यातही घट झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सततच्या बदलत्या परिस्थितीमुळे कांदा निर्यातीतून उत्तम किंमत मिळणं शक्य होत नाही. तेव्हा नाफेडमार्फत आणखी 2 लाख टन कांदा खरेदी करून कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा अशी विनंती शिंदे यांनी पत्रात केली. विदर्भासह अमरावती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं असून शेतपिकांचं, फळबागांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनानं सरसकट हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी माजी मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केली. अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं अॅडव्होकेट ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भातील निवेदन सादर केलं. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावाच्या विकासात योगदान देत तसंच डिजिटल कारभार करत सरपंचांसाठी असलेल्या डिजिटल सहीचा दक्षतापूर्वक आणि प्रभावीपणे वापर करू असा आत्मविश्वास राज्यातील ग्रामपंचायत महिला सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षणानंतर अनेक महिला सदस्यांनी व्यक्त केला. विविध जिल्ह्यातील सुमारे 14,000 ग्रामपंचायतींच्या जानेवारी 2021 मध्ये निवडणुका पार पडल्या. यात सुमारे 16,000 महिला सदस्य निवडून आल्या होत्या. त्यांना ग्रामपंचायतींच्या कारभाराची माहिती व्हावी या उद्देशानं पंचायत कारभार परिचय प्रशिक्षणाचं आयोजन केलं होतं. राज्य निवडणूक आयोग, इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन फॉर गुड गव्हर्नन्स, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट या संस्थांच्या वतीनं हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. लंपी आजाराचा बुलढाणा जिल्ह्यातील 10 तालुक्यात लागण झाली असून यामुळे जिल्ह्यात पशूंच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांनी या आजाराबाबत सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील देवगाव राजा तालुक्यात लंपी चर्मरोग प्रथमतः आढळून आला. आतापर्यंत 10 तालुक्यात या रोगाची लागण झाली असून 10 तालुक्यातील 271 पशु बाधित झालेत. 175 पशु रोगातून बरे झाले असून यातील 3 पशूंचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 21,771 पशूंचे लसीकरण करण्यात आले असून आतापर्यंत 97,600 लसी उपलब्ध झाल्या आहेत. लसीकरणाचं काम पशु रुग्णालयात दररोज सुरू आहे. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटनं सर्बियामधल्या बेलग्रेड इथं झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं. 53 किलो वजनी गटात विनेशनं स्वीडनच्या एम्मा जोना माल्मग्रेनचा पराभव केला. या स्पर्धेत 2 पदक मिळवणारी विनेश पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. देशातील कोणताही व्यक्ती मागास राहू नये यासाठी भारताला आता सर्वसमावेशक विकासाची गरज असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन होणं गरजेचं आहे. या माध्यमातून सामान्यांना परवडणाऱ्या उत्पादनांची निर्मिती आणि सेवा उपलब्ध करून देणं आवश्यक असून पदवीधर विद्यार्थ्यांनी अशा सर्वसमावेशक स्टार्टअप सुरू करून देश विकासात महत्त्वपूर्ण योगदान द्यावं असं आवाहन प्रसिद्ध वैज्ञानिक आणि CSIRचे माजी महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केलं. भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान नागपूर इथं संस्थेचा 20वा दीक्षांत समारंभ आज संपन्न झाला. डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, भारतात वेगानं स्टार्टअपची संख्या वाढत असून 2016-17 मध्ये देशात केवळ एक युनिकॉर्न स्टार्टअप होतं. कोविड महामारीच्या काळात संख्या वाढून 42 वर पोहोचली. यातील 50% युनिकॉर्न हे देशातील IIT, IIM सारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी सुरू केलं. हे खऱ्या अर्थानं संपत्तीचं लोकशाहीकरण आहे. विद्यार्थ्यांनी समस्यांचा भाग न होता समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा. स्वतःला मर्यादा न घालता महत्वाकांक्षी बना, ध्येय निश्चित करा आणि ते प्राप्त करण्यासाठी कठोर मेहनत करा. दीक्षांत समारंभात एकंदर 1,375 पदवी प्रदान करण्यात आल्यात. तसंच यावर्षी संस्थेमार्फत विद्यार्थी संशोधन अभ्यासकांना 47 पदके आणि गुणवंत शैक्षणिक कामगिरीसाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. जगात भारत, अमेरिका, चीन आणि रशियानंतर ऊर्जेचं चौथं मुख्य केंद्र. 25व्या ऊर्जा तंत्रज्ञान संमेलनात केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांचं वक्तव्य. राष्ट्रीय अभियंता दिनाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्व अभियंत्यांना शुभेच्छा. नाफेडमार्फत 2 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी किंमत स्थिरीकरण करण्याची केंद्र सरकारला मुख्यमंत्र्यांची विनंती. आणि राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान नागपूर इथं 20वा दीक्षांत समारंभ संपन्न. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.